नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या गंभीर समस्येची दखल घेत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकाभिमुख आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांची मुंबई येथे थेट भेट घेऊन मतदारसंघातील शाळांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. पावसाळ्यात जीर्ण व धोकादायक शाळा इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या शाळांची तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून या कामासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघातील धोकादायक शाळा इमारतींची दुरुस्ती, नवीन शाळा इमारतींचे बांधकाम, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच जिल्हा परिषद शाळांचे संगणकीकरण करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आमदार पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी चंदगड मतदारसंघातील धोकादायक शाळांच्या प्रश्नाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच संबंधित शाळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार शिवाजीराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी विशेष लक्ष देत आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करतात. आमदार पाटील यांच्या या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील शाळांच्या समस्या मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येते.